हॅलो. हॅलो, श्री स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. बोला ना ताई. वेळ आहे का ताई? हा, बोला ना काय. अनुभव शेअर करायचा होता. आपला तसं संध्याकाळचा टायमिंग आहे 9 ते 10. पण बोला, आहे अजून मला वेळ. मला पण थोडासा वेळ, मी थोडक्यातच शेअर करते. बरं. हो हो, बोला ताई. कुठून हम्म. बोलताय तुम्ही? मी बीडहून बोलते ताई. अच्छा अच्छा. हा, काय अनुभव आला ताई? अहो, आम्ही जिथं काम करत होते का, हा हा तिथं मला पेमेंट कमी देत होते. तर मी अच्छा. दुसरीकडे जॉब शोधला. मग हा दुसरीकडे एक दुकानात जॉब लागला, मला पेमेंट पण चांगलं भेटलं. आणि हा. योगायोगाने स्वामीचं मंदिर तिथून फक्त 3 ते 5 मिनिटाचं आहे अरे अंतरावर. वा. अरे हा, वा. खूप छान मंदिर आहे आमचं, आपलं मठ आहे स्वामीचा हा हा केंद्र. हा आणि तिथं मग ते मालक होते का, हा ते मालक आमचे ते म्हणजे वडरायचे होते. हा पण इतके चांगले होते, इतके स्वामी भक्त होते ते. खूप हा. म्हणजे खूप करायचे स्वामीचे. आणि हो. दुकानात पण म्हणजे असे म्हणजे पार्टनरशिप मध्ये दुकान होते त्यांची. हा एक हा हा मारवाड्याचे पार्टनर होते त्यांचे, आणि हे वडरायचे होते. पण ते हे होते, वकील होते पेशाने. पण ते अच्छा वकिलाचं सोडून ते कपड्याचे हात घुसले. आणि त्यांना अच्छा. स्वामीचे इतकं नाद होता. दिवसभर ते स्वामीचे गाणे, आरती, कालभैरव अष्टक असं दिवसभर चालू. तर अरे आम्हाला वा. काही एवढं माहित नव्हतं स्वामीचं, बरं का ताई. हा मी हा हा म्हणायचे हे माणूस काय बाई सारखं ते स्वामीचं लावते. आमचं डोकं असं फिर व्हायचं ताई ऐकून. म्हणजे त्यातलं काही माहितच नव्हती महिमा माहित आपल्या नव्हतं. स्वामीचं. बरोबर. काहीच हा माहित नव्हतं. आणि आम्ही म्हणजे सगळ्या लेडीजला म्हणायचो, काय बाई हे माणूस सारखं तेच लावते. गेट आल्यापासून ताई 11 वाजल्यापासून तर संध्याकाळी आमची सुट्टी होईस्तोवर तेच. 10 वाजूस्तर आम्हाला 10 साडेसात वाजता सुट्टी व्हायची ना, बरोबर. दिवसभर तेच. आणि मग काय होतं, मग आता स्वामीची कृपा व्हायला काहीच टाइम लागत नाही. मग खरं. आम्ही काय आता त्यांचं ते कालभैरव, ते अष्टक, हा. स्वामीची आरती ते ऐकून म्हणजे असं मनात थोडीशी तरी किंचित तरी जागा त्यांची म्हणजे स्वामीचा विषय आम्हाला काहीतरी वाटलं. मग आम्ही बरोबर. काय झालं, केंद्रात चाललो. म्हणजे हा 8 दिवसाला 15 दिवसाला जसा वेळ भेटेल तसा. हा हा. आणि मग गेल्यावर म्हणजे मन शांत व्हायचं ना, ते छान वाटायचं. बरोबर. हो हो. हो. आणि मग तसं ना म्हणजे असं करता मग इतकं म्हणजे अचानक मी काम आमचं 11ला टायमिंग होता ना, तर हा मी काय करायची, कधी कधी आमचे मालक मला 10 वाजता तिथं मंदिरात सोडायचे. ते म्हणजे दुसरीकडे कुठं बसूस तर हा. मला कामाला जायचं, तू मग इथं तिथं बसूस तर आपलं मंदिरात बस स्वामीच्या. मग तिथं हा. जायची मी, बरं का. हा. मग जप करायची मी, 3 अध्याय वाजायचे. पण आमची मिस्टर मध्ये येत नव्हती. अरे वा. जिथं माझी दुकान होती का 5 मिनिटाच्या अंतरावर, हा. तिथं मला सोडायचे. मी मंदिरात येणारच नाही म्हणजे. अरे बापरे. हा. मंदिराच्या समोर पण सोडित नव्हते ताई ते. अगो बाई का. हो. नाही म्हणले, तुझी तू बघ, तुला काय करायचं ते कर म्हणजे. मी नाही अ- येणार मंदिरात. हा, तुला अगो बाई. जायचं असलं तर जा, नाही तर जाऊ नकोस. अरे असं बापरे. म्हणायचे. हा हो, तसं म्हणायचे. मग स्वामीपाशी मी आले की रडायची. हा स्वामी माझे मिस्टर म्हणलं बाहेर येतात पण इथं मध्ये येत नाहीत. मला हा अर्ध्या म्हणजे सोडतात बाहेर, पण का म्हणून मध्ये येत नाही. हा तू काय म्हणजे माझी कमी इतकी परीक्षा बघायला लागला. असं हा. करता करता ताई ते 3 वर्ष माझ्यासोबत म्हणजे तसेच केलं त्यांनी 3 बापरे. वर्ष. हो. 3 वर्ष केलं त्यांनी. आणि नंतर ते जे मालक होते का आमचे म्हणजे दुकानचे मालक, मी हा हा साडीच्या दुकानात कामाला येते. हा 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 हा. हा. मग ते मालक आणि त्या मालकाचं काहीतरी झालं, ते पार्टनरशिप तोडले, ते दुसरे बाहेर गाव परळीला गेले मग. अरे आणि मग हे मालक आहेत का ते ह्याचे येतं मारोड्याचे. हा हा हा. त्यांना कसला देवाचा नाद नाही. अच्छा. हा 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 हा. हा. तर मग आमचं असं म्हणजे माझं वाढत गेलं. मग नंतर काय झालं, मी गुरुचैत्र पारायणाला बसले. मग सकाळी 7:30ला जावं लागत होतं ना हा हा. मग केंद्रात. तर मला ते तेव्हा मला सोडायचे बरं का. 1 वर्षी ते तर मध्ये आलेच नाही. दुसऱ्या वर्षी मी जेव्हा बसले का दुसऱ्या वेळेस, हा तेव्हा हा. ते फक्त दर्शन घ्यायचे. मग असं हो. थोडं करता करता मला म्हणले असेल स्वामी, तू इतकं काकुलतीने म्हणतीस कमी येत नाही, कमी आलं तू दम खाय. मग ते मध्ये आलं विचार ते मध्ये आलं मला इतका आनंद वाटायचा. म्हणजे माझे डोळे भरून आनंदाने स्वामी पुढे हो रडायची, मी केंद्रात हो. रडायची. खरंय इतका आनंद खरं. वाटला मला. म्हणलं बाई माझं खरं चांगलं झालं म्हणलं. खरं आणि आपल्याला सार्थक काय झालं. पाहिजे असते ताई, आपले तेच मिस्टर तेच. आपले स्वामी सेवेला लागावं, आपलं घर हीच त्यांच्या जागेवर अपेक्षा असते चालवतंय, आपल्याला. हीच अपेक्षा. आणि मग ते माझी मुलगी छोटी आहे, आता ती 3रीला आहे. तिला पण अच्छा. स्वामीचं लय येड आहे. अरे वा. तर मला ती 5-6 दिवस झाले मला म्हणते, मम्मी तू त्या ताईला शेअर कर ना अनुभव, त्या अच्छा. मावशीला मौला शेअर कर ना. म्हणलं करते बाळा. 4 हा दिवस झाले माझ्या मागच लागली. म्हणलं बाळा मला टाइम नाही, त्या पण जॉबला जातात बाळा. म्हणते हा. मम्मी मग रविवारी त्यांना सुट्टी असते, तू रविवारी शेअर कर ना मग अनुभव. ओ. अरे वा. बघा. हो. आणि इतकी छोटी आहे पण इतका नाद आहे तिला. दररोज देवपूजा करणे. आई जर काम करत असली तर ती देवपूजा करते.
म्हणजे जप करती. आता आमची मिस्टर ते इतकं देव स्वामीचे ह्याला लागलेत नाही. अरे इथं वा. गेले 7:30ला जातात घरून, 7:30 पावणे 8ला. अरे बापरे, बघा आपोआप सकाळची येतात आरती स्वामी सेवेत म्हणून. आपोआप. मी तर म्हणलेच नाही त्यांना जा म्हणून, आणि आणखीन पण नाही म्हणले. हा. तर आता ती 11 महिने जप तिथंच करते, स्वामी चरित्र 3 अध्याय पण तिथंच घेते, परत अभिषेक पण त्यांच्याच हाताने होतोय, आरती पण, अरे वा. होम हवन सगळं सगळं करून जाते. बापरे. आणि आमचं हा टायरचं दुकान पहिले हे दुसऱ्याच्या दुकानात होते, म्हणजे असं. हा हा आता हा. स्वतःचं टायरचं दुकान आम्ही स्वप्नात पण विचार नव्हता केला की ते आमचं आपलं होईल म्हणून. अरे वा. हा, तर ते एव दिवशी काय झालं, आता मग मला सोडता नव्हते का तुम्हाला म्हणलं, ते पहिल्यांदा आले स्वामी ह्याच्या मंदिरात. हा तर तेव्हा हा म्हणजे असं काही वाटलं असेल त्यांना. ते म्हणते स्वामी म्हणते मला की तुझं स्वतःचं दुकान टाक. हा तर ते म्हणले बाबा स्वामी महाराज माझ्याकडे 1 रुपया पण नाही, हा. पण तुमच्या भरोशाने मी दुकान टाकतो. म्हणजे तुमचीच दुकान आहे ती, तुम्ही कशी उभा करायचं, मला त्या दुकानात ठेवायचं, माल करायचं का चाकर करायचं, मला तिथं बसवायचंय का मला उठवायचंय, हे फक्त तुमच्यावरच आहे आता. ओ. तर ताई 1 रुपया पण नसेल. पेट्रोलला सुद्धा पैसे नव्हते ताई त्या दिवशी त्यांच्याकडे. 100 रुपये सुद्धा नव्हते. माझ्याकडे 80 रुपये होते, तर मी 80 रुपये त्यांना दिलेले ताई पेट्रोलला. बापरे, मग बघा. दुकान म्हणजे कशी स्वामीने हे केलंय बघा. आणि दुकानचं नाव पण स्वामींकडे आपल्या स्वामींचं. खरंय, स्वामींकडे सगळ्यांची सोय झालेली असते, फक्त आपण धीर धरायचा असतो. हो, इतकं बघा ना, आता पेट्रोलला पैसे नव्हते, तर मग हे दुकान कशी उभा केली असेल. बघा. स्वामींनी कसं माल आणला, त्यांचे मित्र पण असे चांगले भेटले, त्यांना माल पण दिला. आता दुकान म्हणजे चालतंय, पण एवढं नाही चालत ताई. नाही, पण चालेल त्यांचे चालेल. आशीर्वाद. आता नवीन टाकले ना. हा हा. नाही आता आता अनुभव शेअर केला ना ताई, बघा तुम्ही थोड्याच दिवसात कसं दुकान चालतं ते. आणि 5-6 महिने झालेत ना टाकले, 5-7 हा मग. 1 बरोबर फेब्रुवारीला. बरोबर बरोबर. चालेल चालेल, खूप छान चालेल ताई. हो, आणि ताई मला तर म्हणजे असं कुठं मला ते गुरुचरित्राला जायचं ना, तर मला गाडीवर सुद्धा कधी कधी सोडलं नाही ह्यांनी पहिल्या वेळेस. अय्या. जा म्हणजे मला इथं आमचं घर त्या केंद्रापासून ते इकडे आहे ना, तर आम्हाला इतकं लांब आहे ते लई खूप लांब आहे, रिक्षा पण लागत नाहीत लवकर. अरे बापरे. हा हा. तर तेव्हा महाराजांनी म्हणजे आता परीक्षा बघितल्यासारखी, मग तुला रिक्षा नाही लागला, तू जातीस का नाही, येतीस का नाही. खरंय खरंय. हा, आणि आता ताई ते काय म्हणतात, नाही आवरलं तर नाही आवरलं, पण मला जाऊ दे अगोदर. अरे वा. कधी 7:30 पावणे 8 वाजते ना, केव्हा मी 8च्या आरतीला जाईन असं होतंय त्यांना. किती छान ताई. हे आणि तुम्हाला पुण्य कुठेतरी आता लाभायला सुरुवात होईल, कारण कसं मिस्टर पण आले ना सेवेत. हो हो हो. हम्म. तर मी पण असं ताई केंद्रातल्या ताईला फोन करून म्हणायचे ना, ताई बघा ना आमचे मिस्टर असं, म्हणजे मला म्हणजे हे का नाही बोलायचे, हा तुझं तू कर, म्हणजे हटकून असं केल्यासारखं काहीच, मला म्हणजे असं करून करायचे, पण असं मनात हेच नव्हतं, आनंदच नव्हता वाटत. हा. तेव्हापासून ते चाललेत का, मला इतका आनंद झाला, मला वाटतं खरंच माझ्या जीवनातला पाहिला हे माणूस कसं होता, हे माणूस कसं बदललं, किती चांगलं झालं. किती छान वाटतं. हो, लई छान वाटतंय. आणि आणखीन एक मला अनुभव शेअर करायचा छोटाच आहे. हा, सांगा ना. आमच्या शेजारच्या 10वीला मुलगा आहे तो, 10वीची परीक्षा दिली होती त्यांनी ताई. अच्छा अच्छा. हा हा. तर 10वीची परीक्षा दिली आणि 10-15 दिवस झाले असेल सुट्ट्यात. ते बॅट बॉल खेळायला लागला आणि ते वर तोंड होतं असं, आणि चलत काय झालं, त्या सापाला त्याने बघितलंच नाही पायाखाली आलेला. अरे अरे त्या अरे. सापाला वाटलं माझ्या ह्याच्यावर पाय देतो का, आणि ह्यानं तर बघितलंच नाही. मग अरे. ते सापावर पाय पडला आणि त्याने असं डंक मारला हा पायाला, तसे खोलवर दात लागले त्याचे. अरे. मग नंतर हो, आणि मग काय झालं, ते त्याला दवाखान्यात नेलं त्याच्या आई वडिलांनी. दवाखान्यात नेलं आणि ते डॉक्टर म्हणले लई सिरियस आहे, म्हणले हे 48 तास तुम्हाला लई काळजी घ्यावं लागेल, म्हणजे 48 तासात ह्यात बाहेर निघला तर तो तुमचा, नाहीतर मग लई रिस्क होती. आणि नंतर मग काय झालं, मी आपल्या केंद्रीय दादाचा नंबर तुम्हीच मला पाठवला होता ना वाटतं का, बहिणीने पाठवला होता मला ग्रुपमधून घेऊन. हा, तर मग मी त्यांच्याकडून काय केलं, त्यांना सांगितलं, म्हणलं भैया दादा म्हणलं त्या मुलाला असा साप चावलाय, म्हणलं ते बेशुद्ध आहे, म्हणलं बोलत नाही काय, कसलाच रिप्लाय देत नाही म्हणलं. अरे बापरे. तर डॉक्टर म्हणले ह्याचं काही म्हणजे रिस्क हेच नव्हतं सांगितलं ते जजन म्हणून. अरे हो, तर मग त्यांना म्हणलं, तर त्यांनी मला सेवा सांगितली काही तारक मंत्राची. तर ते म्हणले त्याच्या आईला म्हणा तारक मंत्र दररोज घ्यायचा, आणि त्याचं पाणी तीर्थ त्याला द्यायचा. तर त्या ताई आणि त्यांचे मिस्टर हे त्या मुलापाशीच होते ना, ते दवाखान्यात त्यांना सेवा करायला कुठं वेळच नव्हता ना, व्हेंटिलेटरवर का कशावर त्याच्यावर होता. हा, रिप्लाय देत नव्हता ते, असं श्वास घ्यायला पण बोलता येत नव्हतं, डोळे उघडीत नव्हता.
अरे आणि नंतर मी म्हणलं ते मम्मी पप्पा ना त्याला उठता येत नाही, त्याला बाथरूमला त्याला धरूनच न्यावं लागत होतं, आपल्याला सगळं काढावं लागत होतं त्या दोघांना. तर म्हणलं आता ते दोघं पण नाही, तिथे घराला कुलूप आहे. तर ते म्हणले ताई तुम्ही करा, हा 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 पण 11 दिवस कंटिन्यू करा. मी म्हणलं हो मी करीन. आणि तिची आई येते म्हणलं आंघोळ करायला घरी, हा तर मग त्यांच्याकडे देईन. मग ते म्हणले हो करा तसं तेवढं आणि द्या त्याच्यात. तर ते जास्त पाणी पण सांगितलं, ते पेशंटला पाणी देत नाहीत ना. नाही नाही बरोबर. तर ते म्हणले 2 का होईना थेंब, हा, 2 का होईना थेंब त्याच्या पोटात गेले पाहिजेत. मग 2 थेंब असं टाकायच्या बरं का ताई. मी अच्छा. केलं त्याचं आणि त्याला दिलं तर इतकं म्हणजे तिसऱ्या दिवशीच त्याला फरक पडला. ओ आपल्या केंद्रीय दादांनी सेवा दिली, त्यातून इतका फरक पडला. त्या म्हणल्या ताई खरंच म्हणल्या इतकं आपल्या तारक मंत्रात पावर आहे. खरंच खरंच हे खरंच. मात्र बरोबर आहे ताई. हो इतकं म्हणजे त्या जीव वाचला ना ताई. मग जीव वाचला ना ताई. हो जीव वाचला. म्हणजे जिथं आपलं जीवावर बेतलं होतं का ताई त्याच्या पायावर गेलं. आता हा. पायाचं ऑपरेशन म्हणजे छिलून काढलाय पूर्ण पाय. असं जिथं बापरे. हाडकाला ते चावला होता का हाडकाला ते हो. छिललंय, ते हाडूक सुद्धा असं छिललंय आई गो. पूर्ण पाय. आणि मग मांडीचं मास्क काढून त्या पायाला लावलंय. आता सध्या बरं आहे. आम्ही गेलतो परवा भेटायला, हा हा तर बरं हा. वाटतंय म्हणले. हो काय नाही आता होईल, चांगलं होईल एकदम. हो ना. ते लेकराचं पण बघा ना किती 10वीचं वर्ष. हो. हो परीक्षा दिलेली आणि चांगले मार्क पडले त्याला, 85% पडले अरे 10वीला. रिझल्ट पण लागला त्याचा. हो लागला ना. 10वीला 85% पडली. बाप रे बघा. छान छान पडली. हो म्हणजे कसं असतं ताई, सेवा करणं किती गरजेचं आहे. हो. आणि म्हणजे ते साप चावायच्या अगोदर त्याच्या आईने गुरुचरित्र पारायण ह्यांच्यासोबत केलं, आमच्या मिस्टरांसोबत. माझे मिस्टर पण आता गुरुचरित्र पारायण पण करायले. आमच्या अरे वा. त्या गुरुचरित्र पारायणाला शेवटच्या दिवशी आमचे चुलत दीर वारले. तर ते झालं का एक पारायण, म्हणजे शेवटला अडथळा आला. अरे आपले भोगच म्हणायचे पहिले. बरोबर नंतर ते म्हणले बघ ना माझं झालंच नाही, 1 दिवसाचं राहिलं तर ते राहिलं. मग त्यांनी हे सगळं होऊन दिलं महिना त्या भावाला, महिन्याचं झालं ते. आणि नंतर स्वतः त्यांनी वैयक्तिक आपल्या केंद्रात जाऊन पारायण केलं. केलं पण हा. केलं पण आता आता म्हणते आता पुढच्या वेळेस आपण दोघं बसू पारायणाला अरे गुरुचरित्राच्या. वा. काय पाहिजे अजून तुम्हाला हो. सांगा. काहीच किती नाही. छान. फक्त मला असं वाटतं आता स्वामींनी फक्त माझ्या तब्येतीकडे लक्ष द्यावं. माझं खूप म्हणजे सारखं दुखतं अहो ताई. नाही नाही, ते पण एकदम ठणठणीत होणार ताई तुम्ही आता. अहो मला आणि धुळीची थोडस allergy. ना ते विभूती लावत राहायची अंगाला पण. धुळीची ॲलर्जी, पाठ कंबर दुखते अहो ताई. हो ना, मग ते विभूती लावत जातात त्या ठिकाणी. हा ताई. बरं बरं. हो छान. हो. श्री स्वामी बरं. समर्थ ताई, मी श्री शेअर स्वामी करते. समर्थ. आणि तुमचे अनुभव ऐकून जास्त सेवेत म्हणजे आलो तर आम्ही, आम्हाला काहीच माहित नव्हतं ताई. हो ना. हा. हा. इतकं छान वाटतं ना तुमचे ते अनुभव ऐकून. खरंच कितीच प्रेरणादायी पण येतं. आणि स्वामींनी त्यातून कसा बाहेर काढलंय भक्तांना. हो हो हो. तर खरंच लईच ऐकायसारखं येतं. आणि मी तर खरंच, पहाटे खरंच. 4ला उठले ताई, ब्लाऊज शिवते. पण 6 वाजता नुसते कंटिन्यू त्यांचे अनुभव. आणि 6च्या नंतर पण स्पीकर ऑन करून मग ऐकते. म्हणजे तुम्ही जॉब पण करता आणि घरी कपडे पण शिवता. ब्लाऊज पण शिवतात. हो हो. त्याच्यामुळे पाठ कंबर दुखते ताई थोडीशी बरोबर परेशानी आहे. बरोबर. हा. नाही नाही, स्वतःचं म्हणजे घर परेशानी आपलं नाही. शहर आहे. हे आपले ह्या आयुष्याचे सकाळ आणि दुपार आपण कष्ट केलेच पाहिजे. म्हणजे आयुष्याच्या संध्याकाळी आपल्याला सुखाने घास खाता येतो ताई. हो तेवढं आहे बघा ताई. मग त्याशिवाय काय मजा आहे का आयुष्याला? कष्ट तर केलेच पाहिजे. हो. नाही का? पहाट लवकर उठून ब्लाऊज कट केलेला असते. संध्याकाळी एखादं ब्लाऊज शिवते. परत आता जॉबला जायचे ते मला 11 वाजता साडीच्या दुकानात. अरे बापरे, तरी पण लगेच वेळात वेळ काढून अनुभव शेअर केला बघा तुम्ही. हा. तर ती बहीण परवा दिवशी शेअर केला ना तुम्हाला अनुभव. तर ती म्हणली ताई तू कर ना गं, तुझ्या सोबत किती छान अनुभव झाले. अरे. छान छान. स्वामींनी तुला कसं काढलंय बाहेर, किती तुला अनुभव आला. तू कर ना गं ताई. नाही, फार बरं केलं, फार बरं केलं ताई. हो. तुमचा आवाज पण खूप भारी आहे बाई. लई छान आवाज आहे तुमचा. आणि तुम्ही बोलतात पण लई भारी. मी शेअर करते ताई. हो हो हो. श्री स्वामी समर्थ. ताई. हो हो हो.